रामटेक बंगल्यावरून सध्या सस्पेन्स वाढलाय। रामटेक बंगल्याची बावनकुळे कुटुंबाकडून पाहणी करण्यात आली। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाकडून अर्थात संकेत बावनकुळे यांच्याकडून रामटेकची पाहणी करण्यात आली। सामान्य प्रशासन विभागाच्या जीआर नंतर रामटेक बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आला होता। मात्र त्यानंतर पंकजा मुंडे यांना रामटेक बंगला दिला जाईल अशी चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा बावनकुळेंचं कुटुंब येऊन रामटेक बंगल्याची पाहणी करून गेलं। रामटेक बंगला जुना झाल्यानं इथं रंगरंगोटी आणि काही जुनं बांधकाम हटवून नवं बांधकाम केलं जाईल। नूतनीकरण केलेला रामटेक बंगला आता चंद्रशेखर बावनकुळे स्वीकारतात की पंकजा मुंडे हे पाहणं महत्वाचं आहे। दरम्यान या रामटेक बंगल्याचा इतिहास कसा राहिलाय ते आपण पाहूया। तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळांना हा रामटेक बंगला मिळाला होता। आणि त्यानंतर तेलगी प्रकरण प्रचंड गाजलं होतं। स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळ यांचं नाव आलं होतं। भुजबळांना मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता। तर युती सरकारच्या काळामध्ये कृषी मंत्री एकनाथ खडसेंना हा रामटेक बंगला मिळाला। एकनाथ खडसेंवर त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप झाले। एकनाथ खडसेंना मंत्रिपद सोडावं लागलं। तर 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यावेळी सुद्धा छगन भुजबळ यांनाच हा रामटेक बंगला मिळाला। भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय देण्यात आलं आणि महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्षातच कोसळलं। विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश केसरकरांना त्यामुळे मंत्रिपद नंतर गमवावं लागलं होतं आणि त्यामुळे रामटेक बंगल्याची मंत्र्यांमध्ये एक प्रकारे धास्ती असल्याचं पाहायला मिळतं।